नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर काय सांगाल, आज महाराष्ट्र भावसार समाजाची एकत्रित बैठक झाली, काय याच्या पाठीमागचा उद्देश होता? महाराष्ट्र भावसार क्षेत्रीय समाज हा ॲक्च्युली इट्स म्हणजे पार्ट ऑफ ऑल इंडिया भावसार क्षेत्रीय महासभा जे आहे त्याचंच एक महाराष्ट्र पण एक पार्ट आहे। 8 राज्यामध्ये आमचे समाजाचे लोक राहतात। झालं काय, गेल्या काही वर्षामध्ये जी आमची महासभा 8 राज्यामध्ये कार्यरत आहे त्या वेगवेगळ्या कारणानं काही महासभेनं सिनियर कार्यकर्ते नाराज होऊन वेगळे वेगळे गटमध्ये विभागले गेलेले आहेत। मी रमेश नवले, जनरल सेक्रेटरी, आंतरराष्ट्रीय भावसार महासभा। आता आम्ही काही वेलविशर्स, समाजप्रेमी लोकांच्या इच्छेनुसार हे पण केलेलं आहे की छोट्या छोट्या कारणाने जे आमचे मनं दुखावले गेले, काही वेगवेगळे गट पडले गेले, त्या सर्वांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून समाजाच्या प्रगतीमध्ये आम्ही एक होऊन काम करायचा निर्धार केलेला आहे। इतकाच मेन उद्देश आहे। एकतानं सर्व काही जे प्रगतीचा मार्ग आहे ते एकतेनंच खुलणार आहे। आमच्यामध्ये छोटासा समाज आहे, तर छोट्याशा समाजामध्ये वेगवेगळे गट नको आहेत, म्हणून स्वावलंबी समाजाला स्वावलंबी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सर्व ह्याच्यामध्ये आमचे लोकांना म्हणजे कुठली गव्हर्नमेंटची फॅसिलिटी वगैरे घेत नाहीत आमचे लोक। काय त्यांचं म्हणजे एक DNA-मध्येच ते आहे की काय की जास्त गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीकडे जात होते। स्वतःचं जे काही आहे स्वतःच्या स्वबळावरच करायची मनोवृत्ती आमच्या समाजाच्या लोकांची आहे। तर ह्याच्यासाठी समाजाकडून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या खास करून सामाजिकदृष्ट्या काय मदत करू शकतो ते आम्ही एक असलं तरच आम्ही समाजाचं उद्दिष्ट गाठू शकतो। त्यासाठी आम्ही हा निर्धार घेतलेला आहे आणि ह्या वेळेला जे आहे ना युनॉनियसली अध्यक्ष निवडायचा आम्ही प्रयत्न करणार आहे। इतकंच मला सांगायचं। पॅडन महाराष्ट्रामध्ये समाजाची लोकसंख्या किती आहे? 1 कोटी नाही, महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे सेन्सस तर केलं नाही, अंदाजे सांगणे योग्य नाही, पण भयंकर संख्या आहे आमची। प्रत्येक गावामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यामध्ये आमची जनसंख्या आहे। कर्नाटकमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा या 8-9 राज्यामध्ये आमची जनसंख्या आहे। आपलं नाव सर? रमेश नवले, कर्नाटक से आया हूँ मैं, जनरल सेक्रेटरी, अंतर्राष्ट्रीय भावसार महासभा। प्राध्यापक डॉक्टर रेणुका सुनील भावसार आलेले आहे आणि आज महाराष्ट्र भावसार एकीकरणासाठी आज आम्ही सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या राज्यातून इथे लोक आलेले आहेत। उद्देश हा आहे की भावसार समाजाचा एका छताखाली विकास कसा व्हावा यासाठी विविध मतांतर या ठिकाणी होत आहे। समाजामध्ये अनेक प्रकारचे गट आहेत, अनेक प्रकारचे वैचारिक मतभेद असलेले लोक आहेत, त्यामुळे समाजाचा कुठेतरी विकास खुंटतो आणि तो विकास सातत्याने व्हावा या उद्देशानेच आज आम्ही औरंगाबाद इथे मोहनरावजी बोंबे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, म्हणून आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत। या एकीकरणामुळे समाजातील युवकांना बेरोजगारीपासून दूर करता येईल, तसेच महिलांच्या विकासासाठी कामं करता येईल, आम्हाला भावसार समाजाचा विकास स्थापन करता येईल, बालकांसाठी वेगवेगळ्या योजना आणता येतील, समाजामध्ये ज्या मुळापर्यंत गेलेल्या ज्या समस्या आहेत जसं की घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आहे, मुलींची जी समाजामध्ये संख्या आहे ती कमी झालेली आहे, त्या अशा शोषण होणाऱ्या गोष्टींपासून आम्हाला समाजाचं संरक्षण करता यावं। एका छताखाली जसं कुटुंबामध्ये एकच करता समाजामध्ये जर एकता असेल, जर आम्ही कुणातरी एका पुढाऱ्याच्या आधी जर सगळं नेतृत्व दिलं तर नक्कीच समाजाचा विकास शिवाय राहणार नाही। म्हणून आज आम्ही ही मीटिंग आयोजित केलेली आहे। पुढची मीटिंग आमची 14 तारखेला पुण्यामध्ये होती। आपलं नाव? मी डॉक्टर रेणुका सुनील भावसार, जालना इथे असते आणि मी आंतरराष्ट्रीय भावसार महासभेमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम करते। करण्याची आज बैठक झाली, तुम्ही कुठून आला होता आणि काय सांगायच्या बैठकीमागचं? आज
आहे एकत्रीकरणाची, त्यासाठी आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. समाज एकत्र येणं हे अतिशय गरजेचं असतं, कारण एकीकडे आपण म्हणतो की समाज विकसित झालेला आहे, परंतु त्या विकासाबरोबर अनेक सारे प्रश्न हे तळागाळापर्यंत असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सगळ्यांनी एकत्र येणं, त्या प्रश्नांवर विचारमंथन होणं हे खूप गरजेचं आहे. मग ते प्रश्न आरोग्याचे असतील, महिलांचे असतील, युवकांचे असतील, किंवा युवकांच्या नोकरीविषयक असतील किंवा शिक्षणविषयक असेल, हे असे खूप साऱ्या प्रश्नांची चर्चा एकत्र येऊन होणं गरजेचं आहे. आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेतृत्व हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग हे नेतृत्व आपलं कसं असावं, या अशा विविध प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. अनेकांनी आपली मतं मांडलेली आहे आणि अत्यंत असं खेळात मनमोकळ्या वातावरणामध्ये ही आजची मीटिंग पूर्ण झालेली आहे. आम्ही पुण्याहून आलो, खूप सारे विचार आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि कर्नाटकमधून आलेल्या सर्व भावसार प्रतिनिधीमध्ये बोलवलं होतं. हा काही मोठा मेळावा नव्हता, तर प्रामुख्याने जे प्रतिनिधी आले होते तर त्यामध्ये समाजाची पुढची दिशा काय असायला पाहिजे, तर त्याबद्दल आज चर्चेमध्ये उहापोह झाला. जवळपास प्रत्येकाने सामाजिक पुढची दिशा आणि समाजाला काय काय विचार देता येईल त्याबद्दल चर्चा मंथन आम्ही केलं. आणि गरुड झेप नावाची आम्ही एक नवीन समाजाला एक दशकलमी कार्यक्रम देत आहोत, ज्यामध्ये महिला, विद्यार्थी, शिक्षण, आरोग्य, सामाजिक संघटन, बिझनेस यावर आम्ही बारकाईने तिथं विचारमंथन करून त्यावर आता ठोस ॲक्शन प्लॅन आम्ही घेत आहोत. आणि येणाऱ्या काही काळामध्ये की भावसार समाज सुद्धा एक बाउन्स बॅक होईल, कारण भावसार हे क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय बाणा तुम्हाला माहिती आहे की तर क्षत्रियासारखे बाउन्स बॅक होतील आणि समाजाला योग्य ती दिशा देतील. आजच्या या बैठकीच्या सरकारकडे काही मागण्या करणार आहे? सरकारपेक्षा आम्ही एवढं एक सांगू इच्छितो की आम्ही क्षत्रिय आहे, तर क्षत्रिय हा देणारा मनुष्य आहे, घेणारा नाही आहे. आम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट कडून फार काही जास्त अपेक्षा नाही आहे, फक्त चांगलं सुशासन राहायला पाहिजे, गरिबांवर किंवा कुणावर अन्याय नको व्हायला पाहिजे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आरोग्य, शिक्षण, या बाबतीत जरी आम्हाला मिळालं तरी बस आहे. आम्हाला कुठलीही मागणी नाही आहे. आम्हाला कुठलं रिझर्वेशन वगैरे फारच पाहिजे असं नाही आहे की क्वालिटीवर आमची मुलं वर जातील, याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. परंतु आम्ही ओबीसीत असल्यामुळं ओबीसीचे जेवढे न्याय हक्क आहे ते आम्हाला मिळायलाच पाहिजे. त्या बाबतीमध्ये कुठं जरी हे झालं तर क्षत्रिय बाणा तिथं परत बाहेर येईल आणि तो आम्ही टॉलरेट करणार नाही. तर त्या बाबतीमध्ये आम्ही परत सरकारला हे सांगतो की ओबीसीवर अन्याय अजिबात व्हायलाच नाही पाहिजे. बाकीच्या बद्दल आमचे मोठे भाऊ आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही, परंतु आमच्या ओबीसीवर अन्याय तो क्षत्रिय बाण्याने आम्ही हाणून पाडू. थँक्यू. भावसार समाजाची महाराष्ट्रातील एकत्र बैठक झाली, काय सांगाल या बैठकीचा पाठीमागचा उद्देश काय होता मॅडम? भावसार समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तींचा कसा विकास करण्यात याचा आम्ही विचार केलो. आणि तसेच भावसार समाजातील प्रत्येक घटक एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आणि प्रत्येकाने एकत्र येऊन आपला समाजाचा विकास कसं करता येईल, समाजाला प्रगतीशील कसं करता येईल, आणि आम्ही एकत्र येऊन सर्वजण काही काळातच आम्ही शिखर गाठू शकतो समाजाचा विकास. या निमित्ताने समाजातील महिलांना काय आवाहन करणार तुम्ही? आम्ही महिला सक्षम कसं करावं असा हा विचार प्रत्येकाने घेऊन आम्ही घरोघरी जाऊन महिला आम्ही सर्वजण 2 महिने झाले एकत्रीकरण करणं, महिलांचं सक्षमीकरणं, महिलांना वेगवेगळे उद्योग घरी तयार करून त्याने मार्केटिंग कसं करायचं अशा अनेक आम्ही महिलांना संदेश देत आहोत. आपलं नाव मॅडम? मी सौ कोमल प्रकाश वायचळकर, मी पुण्याहून आले, मी महाराष्ट्र महिला अध्यक्ष. बैठक घेण्यात आली तर ज्या काही आमच्या समाजामध्ये समस्या होत्या तर त्यांचे जे प्रश्न होते तर ते आमच्या धारुकर साहेबांनी आणि ढवळे साहेबांनी त्याला चोख उत्तर देऊन सर्वांचं व्यवस्थित समाधान केलं. आता कोणाला मनात शंका होत्या की काही बोंबड्यांसारख्या त्या सगळ्या नष्ट झाल्या व त्यांचं नाही याच्यामध्ये. पण आमचं म्हणणं आहे
की महाराष्ट्राचं नेतृत्व भारताला व्हावं आणि ते भारताचे अध्यक्ष व्हावं हे आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो. काम करायचं सवय आहे. समाजाच्या वतीने बैठक झाली, काय निर्णय घेण्यात आले समाजाच्या वतीने, काय सांगाल? नाही, समाजात सगळं एकत्रीकरण करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सगळेजण इथं एकत्र आलेले आहेत आणि एकत्रीकरणाच्या माध्यमातून समाजाचा विकास कसा करता येईल याचा उहापोह आणि एकत्रीकरण याच्या संदर्भामध्ये आज चर्चा करण्यात आली. भावसार समाजासाठी महाराष्ट्र शासनाने मंडळ स्थापन केलं होतं, त्याची काही अद्याप काही अंमलबजावणी वगैरे काही झाली नाही? नाही, समाजावर गेला मागणी केली होती. मागणी केलेली आहे आणि ती प्रोसेसमध्ये आहे आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच ऍक्च्युली आम्हाला महामंडळ मिळेल. त्या ठराव घेण्यात आले एक ठराव घेण्यात आला. आमच्या समाजामध्ये अंतर्गत ठराव घेऊन ती जी काही कार्यवाही आहे ती चालू आहे आणि लवकरच ऍक्च्युली त्याच्यावरती तुम्हाला आम्ही आनंदाची बातमी देऊ. भावसार समाजासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मोठं भवन वगैरे काही ऑलरेडी आहे या ठिकाणी, इकडे सातारा परिसरमध्ये आहे आणि रंगार गल्लीमध्ये आहे. प्रत्येक इथंच नाहीये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम ठिकाणी भावसार समाजाचं सगळ्या प्रकारचे समाज मंदिर आहेत आणि हॉल आहेत आणि मोठ्या प्रॉपर्टीज आहेत. छत्रपती संभाजीनगरची जी रंगार गल्ली आहे, काही काळापासून ते महानगरपालिकेने ठराव घेतला ते नाव बदलायचं म्हणून काही त्याला विरोध केला. त्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि तसं बदलण्यात अजूनपर्यंत आले नाही आणि आम्ही त्याच्यासाठी 100% आक्षेप घेऊ. आज या बैठकीच्या माध्यमातून आपण समाजाला काय संदेश देणार? नाही, या बैठकीच्या माध्यमातून एवढाच संदेश आहे की समाजाने एकत्रित आलं पाहिजे, समाजाच्या पुढच्या पिढीसाठी काम केलं पाहिजे, युवकासाठी काम केलं पाहिजे आणि जे काय म्हणता येईल त्याला कॉन्क्रीट काहीतरी ध्येय धोरण घेऊन जर समाजाच्या लिडरनी काम केलं तर समाज हा प्रगत होईल. आपलं नाव दिलीप धारुरकर. अनिल